आमच्या तावडीलाच्या पुढे खेळ होत्या. मी आपण त्याला मारतो. माझा तीन चारदा मला हात केला. मी काय बघितलंच नाही. मग पोटवाला म्हणला ते पोऱ्या तेवढा बोलवून घ्या. मग बघितलं मी आईला शिवाय दादा म्हणजे आणि एक कुर्ती घ्यायला लावली मला. गावच्या गाव आईला या माणसाने कशी ओळख पाठी थाप मारली म्हणला. त्याला म्हणा ये माझी माणूस तेवढं माणसात म्हणलं. आज फुकट मिळत असलेली जमीन वचनावरची 3,000ला घेतली म्हणजे किंमत मिळायला मिळाला बिचारा. शिवाजीराव गायकवाड, शिवाजीराव दत्ताजीराव गायकवाड. काय काय व्यवहार केले एवढं वडिलांचं चांगलं आहे ना. पोकळ्याला मालक डबळा करून जायचं तसं पोकळ्यात गेलं म्हणजे सांगितलं गेलं म्हटलं यायचं या डबळापुरात आणि कामाला एक हातरायला कुठलं त्या डोक्याने नेल्या पोरांच्या तावडीने रात्री जात लावायचं. सकाळकडे उठायचं तोंड धुयाचं चहा कुंचीला घालायचं. तसं गेलं विचारा जेवायला खायला मला काय काम करायचं. या पुतळी काय माहित आहे. तुकारावला 14 दिवस तिला सवय तर येईल सांगायची नाही. त्याला आम्ही एखाद्या होतो गट्टी होती सगळे हादरत होतो लोकांच्या नावात. त्या करोना 3 वर्ष वाहिले राहून आम्ही 4 वर्ष राहते. तुकाराम कोण? बहिणीचा नवरा मेवना. कुठली बहीण? पुतळाबाई. पुतळाबाई. रचिकी नव्हते सकाराम. रची माहिती आहे तुला? मला काय माहित नाही. मला काय माहिती होतं मी जन्मली होती का? आणि मी काय म्हणतो पुतळा का तुझी पोरगी नको पोरगी खाल्ल्या पिलेले इथं माळा ते आता मोठा झाला तो म्हणला माझ्या पोरगीला तुला गोरी पान खटपळ होती का नाकेली लगीन येतं मी कळ्या जेवण घालून लागेल दोन्ही त्याच्या पोराने केलं सगळ्या 2 वर्ष गेली पोरगी काय लावून देणार. सगळ्या काय करायचं म्हातारी होती आमची. 9-10 मेंढ्या, एक गाई, एक बैल, एक फांड वाटलं आलेलं मुरबाळून राहिलं. 3 वर्षात म्हटलं कुठं पोरगी कोण देते सोडतीत नाही बहिणीची पोरगी आहे काय करायचं. मग दिगा बोर्डा सरपंच म्हटलं मी एकदा जाऊ नको. काशांची गेली पुतळाबाई म्हटला तुम्ही सोंदरे रोणाची केल्या पोरला तिच्या लेकाला इथवा सुकण्या बहिणीची ती म्हटला तुम्ही आणत नाही आणि तुमची लेक भावाला दिली तुम्ही नांदून देत नाही. म्हटलं काय भानगड नाही नाही म्हणजे मी काय लावून देत मला पण बोलली तितके काय. पुन्हा वरील गेलं 6 महिने त्यातलं सख्याला पाकिट बनव आणि मी कापड दुकान घालून घेतली म्हणावं. आम्ही म्हणजे पुतळ्याला अंकल दाखल जा बाबा गेला. आठवड्यावर बसून आज सकाळ गेलो बरं कसा उसात पाल तर काढून नाही मसाला लोकांच्या लोक पाल काढायला का मोकळा भांड्या पाटाच्या गाड्यानं उठून धोताराची भाळ मारून शेगाव वाटलं बाबा. चालत का इष्टीन? चालत मौदात येऊन राहिलाय. मौदात ना सकाळ 11 वाजता मग आम्हाला वाईट वाटत. त्याच्या आईचा पुस्तक आणला यांच्या म्हणला आता येईल तरी वरीत गेलं. मग या वडिलाला म्हणलं कसं करायचं आता मग 15 वर्षापुरता आणतो मराठ्यात. दादाचा बेस्ट फ्रेंड होता. मग त्या तुक्याला म्हणलं इथं आल्यावर वाढवून टाका म्हणलं. काशा होता फाळक्यात कामाला फॉरेस्टमध्ये नाना कामाला होता. काशा आलता इथं आम्हाला गाठ पडायचं त्यासाठी शिवगावनाची पोहारी एवढं होतं आलं. काशा म्हणला जागे म्हणला सोंदरा जमिन्यात ममता तारीखायचा ताजी येणार आहे म्हटला. सायकल घेतली गेलो. सोंदरा बाजार होता
देवा कोडं म्हणजे दोघं फिरत होता देवा कोडं जमीन मागत होता. हम्म. 5 वाजवलेल्या मग गाठ पडलो लांबलं बघतो मी. राम राम दाजी खवा आलाय काय आलो म्हणलं सकाळी आणि तारीख होती झालेली. मग नाही आता संध्याकाळी जायचं उद्या कामावर जायचं. आता कशाला गावावर जाता म्हटलं शिवाला देवी आल्या म्हणजे पोराला त्याच्या ते तो होतं हा हा हा. आणि पोराला देवी आल्या त्यांनी देव्यान माणसं दगावायला लागले त्यानं कसं काय करायचं म्हटलं पोरगं तुम्ही येता येतं म्हणून मला कळल्यावर देवी आली हम्म. घडी सुटला एक 4 कासरं 2 कासरं बऱ्याच एक ठरणकाच्या अंतर्यावर महाग मी हा. ते आला इकडं मोकाच्या वाडीकडून खालचं वळल्यावर सायकल घे गावात गणपताची सायकल भाषातली आम्ही केली ढिगापोटा बसलो कट्टीवर पाहुणा आलाय म्हणलं आता बसते बाजूला घात म्हणला सोडून आला म्हणला मी डिगे घाटा म्हणलं मी सायकल घेऊन तर ह्यानं काय केले आलाय आणि बघितले पोरगून उड्या मारते खाते आणि पोराला म्हटलं चल आणि हे आमची मालकी गप सगळी गप सगळे निर्णय वडिलीकडच्या घरात देवा पटून मी तकडं आलो पाय वाट होते अहो दाजी कसं काय फायला म्हटलं लबाड सांगितलं आणि उद्या कामावर जायला त्याला काय बोलू ना हे येऊन सगळ्याला 2 शिवाय दिल्या भाडकाव चाललाय म्हणतात त्याला घाल गेला आता तुम्ही बायकोला म्हणतात ना घाडो म्हणून ते उठलं 2 ढेकळं होती 2 ढेकळं बसवले आणला मागायला दारात बसवला तिने तांबी गेली जेवायला काय जेवण्याचा वाटून ते भाकरी आणून वाढून दिली त्यानं काय खाल्ली नाही ते खाल्ली कुत्र्यात टाकली म्या खाल्ली झोपलो. सकाळ उठून म्हटला कसं काय करायचं म्हटला आता रची तरी येत नाही मग काय शर्माला लावून द्या म्हटला नाही म्हणून वाट कधी कोण भरायचं म्हणजे 100 रुपये लागतात 100 रुपये दिला काढून काशा गेला मी आणि दाजीला अडवून टाकले सकारामन आणि रचीला लावून बोलला मी न्यायला ते काळ्या भाड्यामध्ये कशाला आले म्हटली तर शेतात बसून बेडे घालते म्हणजे तुम्हाला अरे बघा 4 दिवस गेलं 5 दिवस गेलं 8 दिवस गेलं काय पत्ता नाही. रोज गावाकडे नेणार एक बिडी बंडल घेऊन देणार 30 रुपयाचा आणि काळी पिठी आणायला जेवायचं माळीवर एवढं गुंड 2 गोपणी ठेवले एक बॅटरी आणि आम्ही तिघं उशिरे. मग एक दिवशी रात्री 12:30 टायमाला आम्ही जे रात्र तुकाला जागायला राखायला आणि दोघं माळ्यावर झोपायला बाहेर मोकाच्या वरच्या पलीकडे गाडी सडकीच्या आड्यावर उभा करून 8-9 जण घरी आता जाऊन तुकारामाला घेऊन जायचे तर आम्ही काय करतो 2-3 जायचे 8-9 वरी कोणी गाडी पाठवलं पुतळाबाई बाई त्याने वस्ती काय माहिती आहे कोण्यावाला पण संघ आहे की पवार वस्तीच्या पलीकडे आले पुतळाकाला समजलं मी तुम्ही त्याला बांधून ठेवले ती पुतळाकाला समजलं मी तुम्ही बांधले मग बॅटऱ्यात आपल्याला उजेड दिसायला लागला आम्हाला मग आमच्याकडे बॅटऱ्या 2 मोठ्या होत्या आम्ही पवार वस्तीच्या पड्याला बॅटऱ्या अशा सुरू केल्या धावायला बॅटऱ्यात आमच्यावर ओळखल्या का ते हुशार आहे म्हणजे आता तसं जाऊन काही जाता गेली बाहेर आणि सकाळ उठतो कोंड्या आणि 6 हमाल तुकारावच्या हाताखाली साखरेने पोती उतरवणार बडी जास्त होता आणि कोल्हारला पैसे द्यायचे त्यांना अडकावर गेली जातला मोठं कोडं गेलं सासर वाढलं त्या पोरला येणं ओळखलं आला गावात म्हटला दाजी म्हटला तुमच्यावर कोल्हारी करायला गेला तुमचा भास्ता म्हटला आणि हात नगर म्हटला 300 रुपये घ्या जावा अकोल्याकडे माणसं आहे आणि ते फौजदारला पैसे किती देतात उगूच तगडे उभारणं ऐकायचं काय काय भाषा होती ऐका म्हटला तुला कोण ओळखत नाही गेलंच ते सगळं ऐकलं फौजदारला 500 रुपये दिलं आणि आता जाऊन
आणि त्याची अडकावून देते. तो जगा मोठा म्हटला आपण बसायला नाही म्हटलं. ते साखर टाकायला रेशनला माल टाकायला त्या टरकत बसून मी साकारा म्हणजे का बोर्डात तिकडं ते नागोवड्याला बोलवून बसलो होतं. फोर्डाची गाडी लाल खंजीर लावून 2 पोलीस फोर्डाला आलाही आरामशी म्हणजे गावानं ओळखली गाडी. हात केला काय ढिगामर निर्वाय होता करू उच्च काय ढिगामर साला मोगरवायचं घरा बाळवा 14 दिन माणूस काढून चांगलं काढून जाईल म्हणला. साहेब थोडं दम खावा माझं जरा ऐका म्हणलं. मग तुम्ही काय करायचं थोडं करा. काय झालं म्हणला ह्या म्हातारी ह्याला गाडी नेसला म्हटला ही जी लेख म्हणला ह्याचा मी होणार ह्याला दिली आहे आणि ह्या म्हातारी लेख ह्याच्या पोराला दिली म्हटला. ही लेख नांदू देत नाही आणि सून येत नाही म्हटलं ह्याला काय करायचं सांगा. चला घोषेची गाडी पुढं आमचा मागे उठून 7-8 पटल्या गेलो. मग फोडायला बिगा बोर्डात गेलेला त्यातल्या सरपंचाचा कोणतं पाहुणा होता. पण म्हणे म्हणला मी आलो तुम्ही मला मान दिला ना म्हणला. तुम्ही आलाय म्हणला आता इथं जातात नीट जाताय का बघा एवढून म्हटलं. आणि शिरला फोडायच्या त्यात बाहेर काच चकुईला गेला पटका ठेवला. सगळ्या हात्याकडे सांगितलेली गावात म्हणजे हामाला आलेली 12ला उभी त्या काच जाऊन बघायची. पटकावर दुसरे बाबा कोरड्याच्या पडून पटका उपरला ठेवून पाहला. रात्री 8:30 वाजून एक हमाल राहिला नाही. सगळी पश्चात राहिला तुकाराव एकटा. पोरगाच गेला. मग तिला बोला आला माणसं कुठे आहे बोला आता आईला म्हणला तुकारामला म्हणला कसं काय करताय पोरगी लावून देताय तर नाही म्हणते पोरगी. मग तुमची घेताय घेतो म्हणला. 3 सांच्याला इडला अजून उशीर. मग म्हणला त्या लग्नाचा खर्च मोबाईलचा कोण द्यायचं. मला म्हणलं काय काय 2 तोळ सोनं लग्नाचा खर्च द्या. 2 तोळ सोनं तेव्हा घातलं होतं का पण. आणि 80 भार साखळ्या. 80 भार साखळ्या. हा 80 भार साखळ्या म्हणजे पायातली पंजन नाही. वाटल्या मोठ्या कडीच्या साखळ्या होत्या पहिले तोड्यासारख्या पोराला तोडायला गेला असल्या साखळ्या. मग ते नवरीला घातल्या होत्या का आबाला घातल्या का. नवरीला घातल्या असल्याकडे साखळ्या. सगळा हिशेब केला. सगळा हिशेब केला. मग कसं काय करताय माझं तुझं पैसे नाही तर ना म्हटलं हाय ते 18 एकर जमीन खरेदी करून दे तर तुला सुटका नाही म्हटलं. आणि काय सांगता आम्हाला कचेरीला 11 वाजले. आम्ही तिघजण सगळे दुकान बंद झाले हॉटेल बंद झाले. एका दुकानात 3-4 नारळ घेतलं फोडलं ते खोबरं खाल्लं आणि त्या एका वाण्यात चाललं त्या ताटावर बाबा राहत. सकाळला उठलो सगळ्याला एक मी 100 रुपये खर्च केला. शिरा चहा पाणी जेवढं केलं झालं. म्हणजे कागद पत्र सोडपत्र आता रकीत ही जी पूर्वी जबाबदारी घेतली. तकडे तुकाराव तिकडे ढिगाबावडे तकडला कागद इकडे आल्यावर इकडला कागद पोस्टांकडे पाठवलं. 18 एकर जमीन अशी घेतली डोंगरावर. काय सांगायचं. एकूण किती एकर जमीन आहे आपली हिरव्यांची तुमच्या तिघा 18 आणि घरचे 18. 36 आणि 18 किती ग. 54. आणि ही सख्याने घेतल्या ही 3 एकर वाहिली नाही कोंडी ते आमच्या पैसे जास्त आहे. आणि मी घेतलेली कोंडी पट्टी ती मी घेतली वाहिली आहे.
आता ओसून घेतलेलं वगैरे सगळ्यांनी घेऊन दिले ते सवारावर ती शिवायची काय हम्म. आता ओसून सौर ऊर्जा बसवला हे पाडली आता ऊस लावायचे चांगलं आहे ना. बघा आमची 40 एकर जमीन आहे. जास्त झाले अजून नानाच्या तेवढे क्षेत्रात असते तेवढे असते तर आपण आता 50 त्याच लाखाच्या गाडीत आलो असतो. बघा त्याच बनीची पोरगी एवढा खेळ केलेला एवढं हे झालेलं भाऊ त्यातच आहे त्या बाळ्याचा बा ते जमीन त्याला बी आता आहे पुन्हा उडकीने काय केलं या बापशाने मेलेल्या आमचा संभा आणि या बाळ्याला संघ नेलं सांगून याच्या गोष्टी येत्या आणि पंढरपूरला गेला आणि राहिली 2 दिवस आणि त्या फुल्या अंगरावरती चिटाई बघ त्या दोन्ही पोरांनी 2 चिटाच्या अंगरा घेतलेली आणि पांडुरंगाच्या पाया पडायला गेल्यावर ह्या सुमेधच बापशाला काय झालेलं या पोराने आहे मी तुला करून घेतो तुम्हाला करून घेतो ही पोरं दिली की पिटावून पोराने सांगितलं मला मिलिटरीत होता ना ती मोठा भाऊ ती सर खूप देखणा होता. मग आई येतं आलं बापशा आलं नाही नाही म्हणला चांगली करते होती पोरं सांगत आणि हे पोरीने गेलं त्या पोरीला त्यातला एक खेळ मास्टर होता ते मागत होता मान्याला मग आता बघूया म्हणे त्या बापशाने काय सांगितलं त्याचं पूर्वी येत नाही म्हणलं ते कुठं पुन्हा मुंबईला हुडकायला जागा तुम्ही कशाला जाता गुरुजी म्हणला आणि वर्षाला गेलो म्हणलं मग मला आला म्हटला आणि 5 रुपये करायला जायचं म्हटलं पंढरपूरला आणि बाबा स्वतःला तू त्याकडे लाग कर म्हटलं मी त्या घराला उमरा म्हणत नाही तू जा अगर न जा मी त्या घराला येणार नाही भावाला गेलेली पूर्वी सोडती टिकली आणि आता पुतण्या करून देतो तिचीच बंद म्हणजे अकरा आहे ना काय बोलायचं रामदाला नेलं जा रामदाला नाही केला जाऊन साखर डॉक्टर आली लगेच येतं दारात डोळात केलं पैसा बापू आम्हाला काय देणार ते कारण ते बी एक 5 पोरगी झाला बोलून गेलं त्या बाई चोऱ्या केल्या तर ते परावून जात आम्हाला कुणी बी आता मी एक वाटेल ना कुठल्याही शेजाऱ्यानं पाजाऱ्यानं ही अशी वागली कुणी बी सांगू मी काय करतो आता आम्ही कडे बसून नाही बाबा नाहीतर काय असते हे विलेज शाळा म्हणून कपडा मारणार माझ्यासारखं लय असते दुसरेच म्हटलं पाहिजे सर्व बारीक माणसं आहे ही आमची कटाळे आणि खरं का नाही पाहून आता काय सांगाय आमच्यात पोरगी द्यायला लोक भेट होती फिर वाटले 12 मोठी झुलवी लोक नाव झेडवी आईने एवढी मुलं सांभाळली एवढ्या वर्ष संसार केला कधी उगाच केली नाही आपली आई काय शेगाव अजून माहित नाही विचारा नाही तोंडावर बोलायचं काकणं लावायला तर कासार वस्तूला का तर मी मराठा माणसात आहे दरेरा बाय आमच्या डोक्यावर पाठी घेऊन आणली सगळ्या भागात न फिरती कधी आईला कधी बाय घरात बाहेर नाही सगळं लुगडी बिगडी आईचा दादाच आणून नाही मी आणि तेच बात बदलायला आमचं कुठलं का आता आईला कधी तुम्ही पैसे दिले नाहीत ना तुला सकाळी बजावले गोष्ट काल बवडीला आज बजावली ध्यान नाही का होय होय माहिती की हा मग आता तू चौकशी काय की दोन हाय की तो काय बोल नव्हतो कसं कसं आहे काय काय काम आहे कोणा आम्ही आणलेलं घेते ना काही मी माणूस आता दिसते तुम्हाला म्हातारा झालो सोड पाहुणे घरला जाऊ दे शेजाऱ्या घरला जाऊ दे तिथं जेवायला आपण 2 जण 3 जण बसू त्या जेवणाऱ्या बाईत आपल्याकडे ताट असतात तिच्या टोपल्याकडे आपण लक्ष द्यायचं त्या टोपल्यात काय आहे बघा नाही तर आमच्या गावात काय झालं बरं का हे आपल्याला माहित आहे गावाच्या अलीकडे रामकृष्णदा म्हणून होता का रामकृष्णदा मागतो पण काळ खात होता
मोठं. काठ्यावर हा. एक मापट काळ्या सूर्यफूल वाळं सनफ्लावर. खात होता. हा. आठला कधी होता. मग एक टीव्ही होत नवरा बायको दोन्ही एक म्हातारी होती. तिने आपल्या चिपटूवर डाळ घातली आहे. तिथं झाड आहे बघा, तिथं पाडा दिल्यावर हे नाही दुकान पाडा दिल्यावर तोडतात आणि चिपटूवर डाळ घालून आपल्या 7-8 पोळ्या केल्या त्या आणि रामोशनला लिंब खायला म्हणून आवाज केलाय आणि का लिंब खायला गावात गेला आणि तिने तुला भरा आली जेवायला या राहूबा जेवायला म्हटलं या राहूबा जेवायला म्हटले होते जाऊन ताटावर बसला. ती केलेल्या म्हाताऱ्या दोघांनी 9 पोळ्या पाखाला केल्या म्हातारी बाई. आता काय करायचं पुन्हा तिली गेला अंधाराच्याकडे आनंद लोकांना आणि एक 250 ग्रॅम डाळ घ्या. आज सकाळी त्याची डाळ आणि काय नेहमी बरं म्हटलं राघू आता राघून आणून पोळ्या खाल्ल्या भाग तुला खायला मध्ये फाटली ग. असं नाही की झाड आहे उलट. तिला दिलं होतं ज्या 9 पोर तिने तक्रार देऊन बसली. मध्ये राग आली सगळे म्हणताना सदाला दिले पांगा हाताला सदाच लय माहिती. नाही, ज्याला काढलं चांगलं आहे. का सगळं बोल गाठ झालं स्वतः अजून वाढला नाही. मग काय करते लेकर आपण आपल्या तुला दादाने एवढं प्रेमाने दिलं तर ठेवायचं होतं ना, कशाला आपल्याला दिले. लेकर कोणाला काय तू कधी बाया करते मला बाया नाही वा तसंच माझी काय माझी अजून मोठी तर बारकी करते ती ग. माझी कधी माया केली नाही जेवढी. मया केली तू एवढी जीव झाली काय सकाळी. मला आठवते की आत्याचा उपवास होता गुरुवार आणि आजीने खिचडी करून दिली नव्हती म्हणून बिना जेवता गेली होती त्या अभ्यास करायला त्याचा. चाचा. एकदा काय झालं अंकुश शान काढत होता आणि मी घरात काय ते करत होतो तांबडं फुटायला आणि 25 रुपये ही मागून त्याला आणि हिनं काय ठरवलं बघा रोज 10 25 कुठला आला पैसे अंकुशा म्हणला घरात गेली आणि डोसा आपटली शिरीत उडीन मारते कॉलेजला जायच्या आत्याचं. शिरीत उडीन मारते म्हणजे मी जेवू शकत नाही. आता काय हिरो काय गे काय आणलं काय झालं काय नाही राहत तुंगा इकडे तकडे करून मग रमतो आणि काय तर शिकायला कुठं काय शेवण केलास काय तू सगळं देणार असते माझ्या. कॉलेजला जाताना मला धमकी दिली दादा, जर कुठं वाकड्या नजरेनं बघितलं तर गवताच्या गंजीत जाऊन टाकील म्हटलं होतं. आणि आम्हाला पण खाली मान घालून जायचं, वर मान करून इकडे तिकडे बघायचं नाही. इथनं मान खाली घेतली का तिथं शाळेत पण तीच आम्ही कधी कुणाकडे बोललो नाही. फ्रेंड बिंड असली भानगड नाही. हिरो लागे नाही टेम्पो केलाय आम्ही टेम्पो धरून बसलोय आणि मैत्रीण बोलवाय गेल्या तिच्या मैत्रीण बोलवायला तुझ्या मैत्रिणी बोलवायला तिला मी काय बघ म्हणलो मी माणसं तोंड दाबाला नव्हती मैत्रीण कवा यायची गाडी वाटत खरं का तिला कुठला बोलवायला गेली का शिकीला हाय मला माहित आहे होती का बघा 4 सुना असू द्या 4 लेक असू द्या नाते असू द्या घरातला माणूस करता घ्यायचे तर चौघड लक्ष पाहिजे शेजार आणि त्याच्या बायको ह्या 2 माणसाने आपली मुलगी आहे आपला मुलगा आहे किती वाजता शाळा गेला किती वाजता आला शेजार सगळं घरातल्या करत्या माणसाचं काम असते लक्ष दिलं पाहिजे आणि हे त्या मुलाला सुद्धा माहिती पाहिजे की आमचा बाप किंवा आमची आई लय वाईट आहे
आणि जरा आम्हाला काय म्हणजे मारले सोडणार नाही त्यांचं भीती पाहिजे मला अशी. आम्ही आमच्यापर्यंत सगळी पिढी घाबरत्या पूनम बसणं ती, पण आताची कोणच घाबरत नाही ती. आता काय नागवा म्हणून झाला. वैभव ना लहान होता ना तेव्हा आमच्या ते चांबाराचा माणूस पाणी घ्यायला यायचा. त्याच्या पुढे असं हाफ चड्डी खाकी पॅन्ट घालून पसायदान मन म्हणायचं रोज त्याला. झाकून वैभव बसायचा तर माझ्याजवळ उभा राहा. नाही राहत. मला बघितलं की हा. पसायदान म्हणायचा. पसायदान आणि म्हणायचं. त्याला ते रोज 1 रुपया द्यायचं म्हातार वैभव. वैभवला कधी वाईट बोललो नाही पण भेटले मला ती. भेटते वय बाजवाला भेटते. लय घाबरून नाही बाई. आजोबाजवळ जायचं. लांबनच बोलतोय काय तर असलं काय तेवढं. पण आजोबा पूनमचं आणि वैभवचं लय लाड केलेले. बापू बाहेरच असाय ना पुण्याला, नाशिकला, आणि अंकू आपण दिवाळीला ही या पोराला पोराला पेढा द्यायचा. पेढा आणि खोबऱ्याचा लाडू. आणि आजोबा म्हणायचं खिशात पैसे असल्याशिवाय या पोराला न्यायचं नाही कुठं. आपण खायचं काय कुठं गेलो माणसात जी पैसे म्हणलं त्याचं आता काय नाही, पेढा आणि खायचं बिर्याणी घेऊन घेऊन बसायचं बसायचं. आणि दुसऱ्या कुणाला द्यायचं पण नाही. आणि स्वतः पण खायचं नाही पण ते ठेवायचं आता असतात तसंच. साधनी आणि आरशी हम्म. जवळजवळ 3 वर्षापासून मी गावात असले. साधनी महाग बरं का हम्म. आणि आरशी पुढे आजोबा देवळात असो, हातल्या पुढे बसला असो नाही कुठं बसवला हम्म. कवा लटकत बस. हम्म. अगं आता ये काय पैसे पाहिजे काय हा. ए नको हा. मग खिशाला असलं तर 10 रुपये दे. हा. नसलं तर आता पुऱ्या त्या माणसाचं नाही. मग कोणाला तर बसलेल्या वेळा असतात पैसे. एक गड्या मला 20 रुपये द्या. मग एक जण सुट्ट नाही तर माझ्या 50 नोट दे. ती दोघीने 100 रुपये भजे खावा जावा. हा. पण काल जरा पोरी मला उलट्या बोलल्या तेव्हापासून मला जरा अवघड झालं. काम असते व त्यांना बी शाळेतलं जनावराचं लय गार्डन पाहिजे. झालाय आणि राड चिकोल त्या जरा मग दादांना कसं जर टायमाला ते जरा बोलले त्याने बी जरा हे केले असते रे, एवढं दुसरं काय नाही पण लय सेवा करते त्या. लय करते. कामाला हे करते. हारशी तुम्हाला उपीट करून देते एवढी बारकी 7वीला का 8वीलाच आहे. राडी चिखलात चहा. काढायची उडीद काढायचं चहा सुट्टी पडली म्हणजे काय बाहेर खूप पाणी असते ती. कामं मत करते ती काय कामं करते ती केसातनं पाणी करून तर काम आणि त्याचा जीव आहे बी तेवढा लय बाई जेवढी मुलं काम करत नाही तेवढं त्या मुली काम हातची तुम्ही करतात. एका सांगते कसं काम करते धनी बी तुंबत सगळ्यात मोडायला जाते ती शाळू काढायला जाते ती पेंड्या उचलायला जाते त्या जाते, जाते. पेंडी उचलते आता सांग. अगं खात आम्हाला पिऊन काय नाही करायचं? साधली मग टिपणीवर खात पिऊ कोण गरीब 500 रुपये खात प्यायला येत नाही. त्या अंगात ताकद तर आहे का त्यांच्या? शरीरात तर किती किरपट आहे. कामं करते ती बोलवर फक्त म्हणजे असते ते. पण नाही, त्या पोरी चांगलं सांगत होत्या. आजोबा चिडून बोलू नका म्हणून. आमच्यात एवढं बारका असू द्या मोठा असू द्या आजोबांना कधीच बोलत नाही. दुसरं आम्हाला सगळ्यांना बोलतील. कुणी असो घरातली बाहेरची कुणी आजोबा मेन नाही अजून. आमच्या मताचं बी तसं आहे. काही करायचं उलट बोलायचं. मोठ्या नुकसान होते काय झालं मोठ्याने पण बोलायचं. कपाल बाबाच्या बनवते जेवायला आहे का नाही कसं काय नाही बनवायला वहिनी स्वयंपाक बनवाल्या. सविता वहिनी बनवाल्या स्वयंपाक. बनवले स्वयंपाक मला बनवाल्या. जास्त झाले मी जेवायचं माझ्या डोक्यात. पण ना आता तुम्ही जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेताय दादा. जास्त बोलून स्वतःला तुम्ही त्रास करून घेताय. डॉक्टर म्हणत हा. आजोबा बोलू नका शांत राहायचं. शांत राहायचं. आणि माझं मला कळतं माझं एकदा तोंड सुटलं पहिल्यानं नाही आणि मग पुढे जाते बडबड ती वयाच्या मानानं हा, वयाच्या करते मानानं तसं होतंय. तुम्हाला. आणि नंतर मला तुम्ही- करते तिलाही बडबडायला लागलोय हा नाही ते कंट्रोल राहत ना. अरे आम्ही सांगतोय आता दादांचं वय झाली मनावर घेऊ नका म्हणतोय पोरींना पण भू मनानं ऐक. पण परत दादांना पण त्रास होतो. उपट वाद घालणं वाद घातला का चिडते आम्ही जरा म्हणतो म्हणते आम्हाला कामाचा एक वैताग आणि हे आजोबा येतात. आता आईने एवढ्या वर्ष संसार आम्ही म्हणतो कसं केला. आमची आई एका शब्दाने दादाला ही नाही करत. अजून पण दादा आमच्या आईचं काय चालू देत नाही. अजून कुठलं लहान पण मुलाची म्हणतो आमच्या गावात तर म्हणते ती अजून दिसते का म्हणतो हा, असं हे आहे. अजून किती चेहऱ्यावर हे ना असं हे आहे तुम्ही आणि म्हातारे तिचा आवाज दिसता कसा आहे, त्यांच्या आवाज? म्हणते अजून. आपला अण्णा किती आईला शिवाय देतात पण दोघं एकमेकाची माया करतात. हे आमच्या माया हा शब्दच नाही. जेव तू आणि असं शिवाय येते नाही पण जेवल्याशिवाय जेवत नाही.
पोरं म्हणजे हा मग तसे दादाची पण माय आहे ना. आमची आई 4 दिवस देवणार होती ना तर मालकीन कधी येत्या फोन करू ना रडून फोन करून आईला बोलवून आम्हाला घेतलं. भ्या आणून रात्रीला फोन देतोय ही दम काढी ना घालू पाहिजे तुला माझं. मला आमच्या घरला आमचं कुटुंब पाहुणा नाही पळा नाही काय ना. आम्ही 3 भाऊ 4-5 बहिणी. फक्त एक आमचा मामा तिचा वडील पाहुणा म्हणून आमच्या घरला आहे. आता त्याच्या 10 पट इंग्लिश पाहुणे एवढी जाता वाढवून ठेवली. मामा आला वडीच्या भाकरी बांधून आणला वांगी असली 2 त्या आवडीने खायला. आई तुमचं लग्न झालं तेव्हा वय किती लहान होतं ना आईजन तुमचं. आईचं वडील ह्याच्यावर चालत येत जवळ मला नव्हता दुसरी नेसतो मला साहेब नव्हता शेती घालाय आणि शिलाई उंची आणली होती. बघ तेव्हा फॅशन गुंची घालून आणि मामान जरीचा पटका आणला होता मला. दुसऱ्याने बांधला 7-8 वर्ष घरात पडला. 1 किलो साखर घेऊन तो पटका दिला. जर होता सगळा त्याला सोन्याचा. जर हो सोन्या चांदीचं जर असते ती पहिली. सोन्यासारखंच असते. हा पहिली सोन्या चांदी. 2 साखर घेऊन का काय तो पटका दिला त्याला. हा लगेच झाल्यावर 14 वर्षानं आमचं शर्मा झाला. नाही शर्मा पार झाला हा वारलं. 8 पोरं झाली त्याच्यावर. 8 पोरं आणि 9 पोरं. 9 झाली नाही 8 9 पोरं 8 आणि पोरी 3. क्रिकेट टीम. आता आम्हाला मला नाव ठेवलं त्यांच्या आईच्याकडे काय आता असणारा शेंडा 2-2 जाता महिने जायचे ऑपरेशन करायला मी नाव घेऊन आलतो. आणि डॉक्टर ते नर्स गाडी घेऊन आली तर होताना म्हातारी दिल्या 2-3 आमच्या आई होती शिवाय त्या घरातून बाहेर गेली. मी हाने म्हणजे हे तो कुणाने आलेला कोणता आमच्या कोणाच ऑपरेशन करते तुम्ही या पोराने बहीण नका एखादी. जिरीच वाटली ती ताई झाल्यावर तुम्ही बघितली आम्हाला कसं माहित असं आम्ही नाव कोणाला ताईच्या टायमा जिली वाटलेली आपल्याला कशी माहित सांगते ती का नाही येन बाप नाही ह्यानं बघत शर्माने बघितलं. कोण आहे? आम्ही जरा काठी आणल्या म्हाताऱ्याला. कुठली म्हातारी आजी आजी तुमची सुभा आजी सुभा आजीला बघत नाही मग बघितली की आणता एवढी मोठी दांडी काढून त्याशिवाय तुमच्या काठी घातली आणि हातावर बनायची. काठी मारायची हा आणि तूप भाज्या ठेवायचे ना हे बघा त्या म्हातारीची पुणे आहे मला माझ्या आईची. म्हातारी एका आकणात राहायची. बाजार करायचा तिला माहित आहे. म्हातारीला 2 पुढे शेकडे घ्यायची. माहितीये की तिच्यात आणून घालून घेत होता मागून आई तुला काय लागते तिथे दादा आणून द्यायचा आणि बारका चोरता येऊन दुपारा खाऊन हा जायला सकाळपर्यंत यायचं आंघोळ एवढा फळाचा खडा एवढी शेंगदाणा आणि ते खायला येते तिची गरीब आहे म्हणून हिला माहित असायची आजीला. हा आणि जर सोमवारी दादा गावाकडे गेला आमचं पिशवीत खायला पिशवी कोणाकडे पुढं आम्ही खायला आणायला आपण मागणं आणलं तिच्या खिशात काढून देईल तेवढं तिला. आणि म्हातारीला दिलेली वेळ शेंगदाणा बिंगदाणा यायचा साखर टाकायचा तेवढा त्यातून चालला. कधी विचारायला म्हातारीला कधीच नाही. खायला दिलं नाही. त्याला दूध इथं चहा बी दुपार करायचा झाला आमची शेरडी तर दारात असली येऊन हात घालून शिरटून यायचा. खरं मामा गोडभर दूध द्या दूध घेतो बी तू काही नाही मनानं आलं केवढा तांबे आणा शिळी पिळायची दूध घेऊन जायचं. आणि आत्या कोणाला साखर नेऊन द्यायची आबाला आम्हाला साखर नेऊन द्यायची. काय करायचं हो, काय ते माझ्यासारखं खायला गोड बोलायचं लहान मुलाला गोष्टी सांगायचं. मी लहान लहान आम्हाला म्हणायचं काय त्या आणा घरातलं साखर अरे एवढं मात्र होतं की आमची आजी आमची आई त्या कुठं तर गेली केली तर वस्तीवर एक त्यांचं घरात पोरगं कोणी देत नव्हती. आम्हाला तेवढी जीव देत होती. कोंबडी आणलं आम्ही दोघांनी तिच्यात अजून त्या करतो. सांबाराच्यात काय खात नाही ती. नाही नाही आमची मदत आत्या बी तसंच कर. मी सांगायला लागले त्या दिवशी सांबार आमची बांध तरी आजी आपलं. आजोबा आमचं बांध तरी मसाला एवढं सांबार मी बी खात बांध नाही. तरी सांबार आपल्याला वरती कुठं तिथं आमच्या इथं हा मग काय ते चांगले नोकरदार वर्ग आहे काहीतरी आणतात आहे ते ठेवून देते
बोलते ते. आमच्या आता पोरं जाऊन त्यांच्या पंक्तीला खाते आणि ते आता त्यांच्या घरात येऊन येतात मग अशी माणूस येऊन बसून चहा पिऊन वडापाव खाऊन गेला. ती लोक येऊन खाऊन जातात आमच्या पण ही आईला दोन्ही हे- खात नाही त्यांचं ती ही होती बघा भांडी तवा एक ताटली एक त्या बिजी वाटते त्यांना वरण वाढत होती कप हे कप चहाचं असं त्यांचं होतं. सेपरेट होतं. किंवा असं होत होतं. काय करायचं राहिलं नाही पहिलं जाते ताकासाठी येत होती सवय. नाही जात. ताक आमच्या घरी आलेला माणूस बिना चहा पिता जेवता कधीच गेला नाही. ही दादांनी सवय लावल्या ना आम्हाला पण तीच सवय लागली. आले का माणसाला पहिला चहा आणि जेवण. आणि पहिला भजन व्हायचे आपल्यात आजोबा भजन आता होत नाही ना भजन. माणसं नाही. एवढे मुलाकडे सांगतो माझ्याकडे 2 माणसं येऊन बसली चहा कर म्हटलं केला तर परिणाम डोक्टर काय मला झालं? आठवते एकदा ते रावसात ते रात्री झालता 8-9 वाजता चहा कर म्हटलं तर दूध नाही शिळीचं कुठल्या शिळीचं काय मलाच त्या शिळीनं पाडलं पण दूध चहा करून दिला. इलेक्शन आलं आजोबाचं हे. बरं का इलेक्शन आलं 5 किलो 4 किलो साखर घरात आणून ठेवणार निवडून यायचा दुसराच पण यांच्या घरचा चहा पाणी एक पार्टी आलेली घरात पोटायची 3 मळे आमच्या खोल्यावरच्या वळी ते आता पाडल्या गेल्या एक पार्टी घरात कोंडायची बाहेर आलेल्याला चहा पाणी करायचं आधी काय नाही हो जाऊ पुढल्या गावात पण तेव्हा पैसे बिशे काय घ्यायच नाही प्रामाणिकपणाने मतदान करायचं. काय आहे? आता तुम्हाला कोणाचे पैसे आले एकनाथ साहेबांचे काय म्हणलं की त्या दिवशी एकनाथ साहेबांचे पैसे आलं ते आता मुख्यमंत्र्याचे 2,000 एकनाचं 2,000 लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला लागले तर आणि बाया आता तुम्हाला सांगतो त्या लाडक्या बहिणीमुळे दुसऱ्याला मतच येत नाही. आता ही म्हणून लाडक्या बहिणी किती कमी केली त्यानं. आता कमी केलं आता नाही निवडून येणार ते परत उभारला. काय काय याला नवीन ते स्कीम काढते. 1,500 नाही ते गुलामगिरी सवय लावली. हा. फुकटचे कष्ट पैसे करून द्या देतात. पैसे कष्ट करलेला पैसे द्या 1500 रुपये देते, 150 रुपये द्यायला ते पिशवीला 4 जाते. बाया काय घरात नाही असले की महिन्याला आले ना त्याला होय. 6,000 रुपये. मग ते काहीच करा ना मराठवाड्याकडे तसलीच लय उपाशी आहे ती खालच्या साईडला. त्याकडे काम नांदगड आलंय हम्म. या मराठवाडा हे जे इकडे आहे का नाही आदिवासी लोक खवळे ते काय सांगतात फुकाटाची सवय लागलेली माणसं लय जास्त आहेत. फुकाट देणं चुकीचं आहे. सवय कष्टाची बंधन कामालाच येण्यात माणसं आता. अलका वहिनीचं लग्न कसं जमवलं तुम्ही एका रात्रीत हा? अलका वहिनीला एका रात्रीत कसं घरी आणलं लग्न कसं जमवलं असं काय बापूचं सांगू काय? तसं नाही झालं हं. मी ते शंकरदेव पुणेमध्ये होतो काळ माहिती आहे तुला नाही ते. ते मला काय म्हटलं नाना आणि म्हटलं निर्वाडला एक पोरगी चांगली आहे हम्म. तुझ्या पोराला करत असला तर चल म्हणलं पोळ्याला कधी चल म्हणलं आणि अगदीचे कापा नाऱ्या काय लागते ते सगळं घेतलं दोघांनी गेलो डपळापूरला निर्वाडला गेलो 2 वाजले होते गावाच्या खालचं घर हांडी 8-9 हांडे गेलो त्या घरला त्या मुलीला बाग यायचा शहराला त्याला बोलून घेतलं आणि सगळं परातीत घालून दिलं पोळी त्या पोळीला मावळून होती ती तिचे जागी चौघजण गेलेला आम्ही चहा करून दिला चहा पिलो आणि ती पोरगी पाताळ दिसून पाटावर बसली रट्टा आता आईला म्हटलं आता काय करायचं मग आता त्या पोळ्याला 2च म्हटलं उठल म्हणावं म्हटलं कोणी कुठं उठतोय बसलो पाहिजे घरी बस चलतो पाहुणाचा म्हणलं मग मुलगी काय पसंत आहे कसं काय आता म्हटलं मुलाला गावले मी काय सांगू म्हटलं मुलाला घेऊन येतो आणि म्हटलं कोणी नाही सांग बरं बरं त्यातनं चाललो होतो असं पोळ्या घालत त्या आपशोट 4 बाया पाहिजे भरपूर त्या बाया काय म्हटल्या आमच्या आरतीच्या घरला गेला पाहुणा पाहिजे काय बोलतो पास करतोय का बाया एकमेकाला बोललेला नाही
एक त्या पोरीला काय म्हणते काय आमच्या जी पोरगी पास करतो का पाहुणा बघा जावायची चटण मागायला गेलो तिला घातला बसवलं तिने चहा केला चहा केलं मेंढर बिंढर कोंडली बिंडली पोरगी लावली पोरगी नंबर एकची आईला मग तशी पोरगी करायला काय हरकत नाही म्हणलं हाय बघा म्हटलं चांगलं आहे मुलगी कसं राहिला हाय बाबा म्हणजे मागणं सोडूनच दिला मग म्हटली कवा येऊ आणि आम्ही बघायला म्हणली कवा बी या म्हटलं काय नाही पोरगा पुण्याला आहे आणि पोरगा बोलवून घेतल्यानंतर तुम्ही या आसवापू तेव्हा पुण्याला कामाला होता. मग हम्म. त्याने संभाजी कपडे काढायचे संभाजी साखरपुडा होता जवळची माणसं 10-12 येऊन बसली होती स्वयंपाक करायला लागली 5 नंबरच्या भावात लग्न जमलं होतं. आणि 2 बाया 7-8 घरी आली बाबा आली मग आता आली घेऊ म्हटलं पोरगा काय अजून आला नाही म्हटलं आणि म्हटलं पोरगा आल्यावर मी तकडे घेतो घेऊन त्याची जेवण खाणं घ्यायची जेवण खाणी केलं ती गेली माघारी आम्ही जाऊन कपडे काढली संभाजी काय पडत दुकानात गेली माघारी मग अशोक आला अशोकला म्हटलं कडे असा नाही मुलगी चांगली आहे जाऊन बघून या जावा मग अशोक रामदादा चांभारात नवण्या हा नवनाथ चांभाराचा हे? गेलता काय नवण्या कुठला नवण्या गेलता काश्या रामदादा तो आणि अशोक चौघजण इथनं गेलेले म्हणा गेले बघितले पोरगी पाठ झाली सगळं झालं मग आता मागाय कशात आहे तसं डबळा परत लाडवा दुरडी आणून पाताळ आणून नेसवून पटकं बांधून आली पोरगा पास आहे म्हणजे बरं झालं आता लगेच पुढं आठवडाभर शेंट जास्त मग आल्यावर पुन्हा आली माणसं तिथं सुपारी पडाय आली येऊन आली मग पांढरा बायको केसरबाई हे मराठ्या बाया 4-5 पोळ्या करायच्या पुराण वाटते आणि तिचा एक पुण्यालाच होता काळा झाड डोबे निवा ढप आणि तिची भनका काय इथं दिली माने सोनाबाईला तिने आणलं होतं आणि त्या पाण्याचं बायकोला विचारले त्या बाईनं पाहुणे पोरगे म्हणजे कोणती पोरगी त्या नेता आमची संगीता होती. संगीता ताई होती. संगीताला मारलं. संगीता होती काय हा. आणि हा संगीता मग ही पाहुणे पोरगी आहे म्हणजे सगळं झालं आणि मला म्हणली की आणि सोनाबाई त्यांची पाहुणी घेतली आणि तुम्ही काय देऊ नका घेऊ नका आणि तुमची मुलगी म्हणजे पोराला देत असतात म्हणजे बरं आहे म्हणजे काय बोललो ना गबर जेवली ती गेली मागाई सगळी गेली पोरगा राहिला सोनाबाई मी दुधाची पिठली 2 कारणं तिकडे गेलो आणि म्हटली तुमची पोरगी तांदूळ टाकून घ्यायला काय राहिली आणि मला आला राग नाही म्हणजे तसल्या पोराला पोरगी ठेवतो का म्हटलं नाही म्हटलं माझी पोरगी बारकी आहे अजून म्हटलं मी आता लगेच करणार नाही म्हटलं त्या बाईला पोराला कसं सांग काळा घ्या तोंड जा त्या पोरानं काय केलं गेलंच होतं आणि चलत बनवतो तिने सांगितलं मी जातोय पुण्याला सगळी चौकशी करतो मग आणि पुण्यात जाऊन त्याकडून टपाल पाठवलं पोरगा हिरव्याला आपण पोरगी खाल्लेले दारोडे नेऊन दारोडून कुठं करतोय आणि त्याची काही थेरी बरोबर नाही आणि परवाची का तेरवाची आता हळदी घ्या आणि तोपर्यंत ते कोळ्याला बोलून करून चिठ्ठी दिली घेतली आम्ही चालू मंडपा नाही गावाकडे अरे काय शंकर काय आणले बघा वाचून म्हटलं काय
आमची पोरगी द्यायची राहिली. आता येईल आता काय करायचं आम्ही जरा काढलो तर काय असेल ते असेल एक तर लग्न करूया. आणि त्याकडे साखरपुडा करून आलेला संभाजी पत्रिका काढल्याचं नाव घातले. कागदाशी आहे ना आपलं वर्ष कडू. आता काय मग गवसलो. मग भांडार बनगर आलताना बा आधी 2 पोरी देतो म्हणतो होता. ती आवळाची पोरगी ह्या दिली तुला माहिती आहे? मावशी परतापूरची. हा मला काही ती पोरगी पटली नाही आणि मी तो पण बसलो. आणि कुठं पोरगी भाऊजीला मी युवाई करणार आहे म्हणायचा. तिला डावलं मी शिरमाच्या लग्नाला जाणवा का माझ्याकडं 1,500 रुपये होतं. आणि मला काय आता दिलं म्हणतात ते सावकरती आहे माझ्यावर. हे बाबा पैसे मला आता काय मिळत नाही म्हणजे. आणि तुला तू बाणा पण कर ऊस तोडत होता. मी भाऊचा परत आलो सायकली होता 7-8 कडी ऊस तोडताना कधी बसलाय. या भाऊने कसं काय आला. हे 2 ऊस आणून टाकलं. दिस मावळाला होता. काय आला तर बांधात पैसे पाहिजे म्हटलं आता पोराला. कुठली केली पोरगी म्हणलो बाबा असं हे कोणाला होतं काय 2,000 काढलं मला ते. जाऊ नका म्हटला घरला जाऊया कोंबडी कापूया सकाळ जाऊ नाण्या म्हटलं मला सांग. आता आहे मग आता लगेच तरी या करत. मग सकाळी येतो काश्या वगैरे ही 2 जण वस्तू पुढे गेली. बडगऱ्या वस्तीला गेली. पोरगी बघितली. अलकाला बघून आली. अलकाची आहे का आपली साधी पाहुणा आले विचारले काय करा काय करा. रामारी कुठं आहे बांधार कुठं आहे गावाकडे गेली ती. मग 2 भाऊ मिळून आलं. ही वस्तू तकडे यायला ही सडकावर गाठपडली. का हो रात करून कुणीकडे कारभाऱ्या पोराचा असाच लगीन जमलो आणि असं झालंय तुमची पोरगी देता का म्हणून आम्ही आलो. आणि मी केव्हा नाही म्हणतो म्हटलं बांधास. आणि म्हणलं मी भाऊजीला लई जर पोरगी माझी करा म्हणतो तर भाऊजीला आम्हाला डावलंय म्हटलं. बरं असं करा म्हटलं आता सध्या माझं काय सराय जागा नाही. रामारी काय म्हटलं मी थोडं सोनं घालतो बाकीचं दादानं बघावं. दोघांनी सांगितलं आली. राहतो तर सकाळ म्हटला त्या पोरला कोण वाईट म्हटलं तर माझ्याकडे जबाबदारी म्हटलं. म्हणजे अलका करायची म्हटलं. मी काय म्हणाला नको पोरगी सावळे बघू पुन्हा पुन्हा हे वस्तू पडगानं नेहमी मग राम आली गेलो. मग काय म्हटला भाऊजी म्हटला माझी जरा टंच आहे सोनं जरा मागणं काय चालतंय म्हटलं त्यात काय होतं माणसालाही चांगली. पुन्हा मग लगेच झालं सगळं झालं. पुढं राम आली खाट काठी सोन्याची अंगठी जवळ हवार 2 जण निघता आली. ठेवून घेतली हवारा सकट कपडे केली. आणि ती 3 माळ्या म्हातारा तुझ्या आईचा वडील कधी झालं नव्हतं. त्याचं आलो ते घ्यायला ओढूस आईला म्हटलं आमच्या बहानाचे एवढं लय बाहेर म्हटलं आमच्या जमीन कोणाला एवढी नाही. आता आमची तिघाही जमीन आहे त्याला मी सांगितलं आम्ही 3 भाऊ आहेत त्या कडावर ह्या कडावर आम्ही 3 दिवसात अलकावणीला रातचं आणलं टेम्पोत घालून. वराड अलकावणीचं रेवणावरनं 3 दिवसात लग्न झालं ना फायनल. 3 दिवसात कुठलं उद्या लगीन होतं ना आधी दिवशी अलकावाईला अंडा हा कुठला संध्याकाळी रातच्या टेम्पो घालून आणली. अलकावणी लय काळी होती आणि लय लहान वय ना. 7वीला का काहीतरी होती वहिनी तेव्हा 7वीला होती. आसू आपण तोंडच बघितलं ना अलकावणीच. बघितलंच नाही. किती महिना काय बोलला नाही बघितलं नाही काय नाही. मळ्यात जायचं वागणूक कशी अलकावणी सारखी वहिनी नाही. गेला महत्व काय माझं महत्व कुठं नसते नुसतं बोलण्यावर. आमच्या ते शांता बसू द्या. कुठल्या माणसाला कसं बोलावं काय बोलावं मर्जीनं बोलून येडा तू येडा जातं
मामा बरं वाटतंय का? होय होय. मुश्किल केलं, शांतानं चहाला ठेवलं. थांबा जरा बसा, चहा करते. तो शांताचा चहा येऊन आम्हाला पोटा पैसा लय पाहिजे. आणि आपली सजा वहिनी कशी आहे? एक नंबर आहे ना. कोण? सजा वहिनी सजी आमची माणसाला सजी नाही ते. सगळे नंबर यायचे. तिला काय आता माझी भाचीच आहे, पण असे समोर आमच्या उभा राहत नाही. अजून परत हातपाय अजून कापतात वहिनीच. सजी नाही का? सजीची काय गमत झाली, तानाबाई आमची भणी अटकाचा उडी काय काढा काहीतरी बोला आताच्या घडी गेले सगळे पूर्ण पूर्ण ठरले. पाहुणं घरात आले तर बसले तर वाटाकडे चालले द्या. आकी इकडे ना. सगळी काय केलं आणि तिथं पळत आली. अगं काय रे सगळी काय रडायला लागली. काय तर म्हटली आई पाहुणा आणले चिरगळ सोनाला मला दे. तो जाऊन नाही म्हणते. म्हणजे अण्णाला करायचे तेव्हा. सगळी करायची होती, पांडापण करायची, पूर्वी करायची होती. ते हे दिले पांडापण करी यायचा, आमची गाडी वही न्यायचा, आपो आपो. हे बघा पूर्वी भाऊजी तुमच्या घरात दिलेली आहे. ठीक होय म्हणा. पहिलं शब्दावर चांगलं होतं. आणि काय बाबा दैवती ते हाऊन गेलं सगळं डिगावडा आलाय. बसा जेवून जावा इथंच. आता मला जेवणाची इच्छाच नाही. बसा बसा. म्हटलं बसले बसलो तिथं. बॅटरी घेऊन घालवा तुम्हाला सांगतो. हाय मोबाईल आहे की बॅटरी? आहे का? जाता बाकी करायला पूर्वी हा. आईने केलं वाटतं स्वयंपाक. सकाळचा बी स्वयंपाक राहिलाय. त्याचा खावा नाही. बसा. ते खावा. नाही मला पण मगाशी डबल जेवण झालं. ते आले तर 2 वाजता जेवलं. भूक नाही आणि 2 वाजता जेवलो, बरं. बसलो आणि तिथून उठून खाली आलोय आम्ही. बस की लगेच कुठे चालले? आत्याला घेऊन जायचं. दादान कशी ठेवली लिहून पहिली? जन्मतारीख कशी लिहून ठेवली? तुमची जन्मतारीख खरी किती? जन्मतारीख ते आता ह्यात आणले कचेरीत त्यांना आता उशीर बसले. पाय दुखायला एका उशीर आधार जागा. कार्डावरनं 86 वर्ष झाली. 86. एक जन्मतारीख कितीची आहे तुमची? कोणाला येते वा? 1932 आहे ना? हा? 1932 आहे ना? काय हो? 1932 आहे का 34? किती आहे रे? काय कार्डावर बघितलं. तुला माहिती आहे की? बाब्याला माहिती आहे. बाब्याकडे दाखला. म्हातार झाली आता मला. काय केलं म्हणजे ए थांब की पुन्हा. सकाळी जाते आता. बरं बरं. सकाळी लवकर निघायचं.